ही असली हेळसांड मी अजिबात खपवून घेणार नाही। हा खेळ आहे ना बाळाच्या जीवाशी। तुम्ही असं का बोलताय? मी एक वेळ माझ्या जीवाची हेळसांड करेन, पण माझ्या बाळाच्या नाही। माझ्या बाळाची? व्हॉट यू मीन बाय माझ्या बाळाच्या? ते बाळ फक्त माझं आणि माझंच। आपला करार झालाय तसा। लक्षात आहे ना तुझ्या? तुझ्या मनासारखं वागून माझ्या बाळाच्या जीवाशी खेळण्याचा तुला काहीही अधिकार नाही। ताबडतोब गोळी घेऊन टाक। अहो तसं नाहीये। मी बाळाची खरंच खूप काळजी घेते। काळजी घेत असतीस ना तशी कारणं सांगून गोळी घ्यायचं टाळलं नसतंस तू। का असं करतेस तू आशू? अगं अगं औषध आहे ते, काहीतरी असं होणारच ना, पण म्हणून औषधं घ्यायची नाही हे आज? ओ माय गॉड। तू तू रोज असं करतेस? रोज? एक मिनिट, काय चाललंय तुझं? मी सांगते कसं तरी होतंय म्हणून मीराने सांगितलेली औषधं घेतच नाहीये आशू। अश्विनी अगं तसं नाहीये। ती गोळी सकाळी घेतल्यानंतर मला त्रास होतो, म्हणून मी ती संध्याकाळी घेते। अच्छा, एवढंच ना? मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे मित्रा? ती औषध घेते ना? अश्विनी, हे बघ, तू मनाला नको लावून घेऊस। मी बोलतो मिताशी। तू नको काळजी करूस। मीता, मीता तुला काय झालंय? अश्विनीला इतकं बोलायची गरज होती का? हलगर्जीपणा करते ना ती। औषधं वेळेवर घेत नाहीये, अशाने तब्येतीला झालं बाळाच्या काही तर आपण काय करणार आहोत? हे बघ, अश्विनी अजिबात हलगर्जीपणा करत नाहीये मीता। तिने फक्त औषध घ्यायची वेळ बदलली आहे, त्यानं काय होतंय? घे, तू तिचीच बाजू घे। तू तिचीच बाजू घेणार ना, कारण शेवटी कितीही झालं तरी ते बाळ तुझं आणि तिचं आहे। मीता, हे बघ, हा सरोगसीचा निर्णय आपण दोघांनी विचारपूर्वक घेतला, विसरू नकोस। आणि हे बाळ माझं आणि अश्विनीचं नाही, आपलं असणार आहे। हा निर्णय फक्त मी तुझ्याच करता घेतलाय, तुझ्या सुखाकरता घेतलाय। आणि लौकिक अर्थाने हे बाळ फक्त तुझं असेल याच्याकरता आटोकाट प्रयत्न करतोच आहे ना मी। आणि मी पण तेच करते ना। आशूची किती काळजी करते मी, तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा,
त्याच्या उठण्या बसण्याच्या वेळा या सगळ्या काटेकोरपणे सांभाळते ना मी. पण ती आज म्हणालीच ना, माझ्या बाळाच्या तब्येतीची हेळसांड मी कशी कर. मी किती रक्त आटवलं ना तरी शेवटी ते बाळ तिचंच आहे. मी बाळाची अति काळजी करते म्हणून तुम्ही सगळे हसता ना मला. पण या बाळापर्यंत पोचण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाही. तिच्या औषध पाण्यातून खाण्यापिण्यातूनच त्या बाळापर्यंत पोचू शकते ना मी. शुभ तेवढाच एक मार्ग आहे माझ्याकडे. मन घट्ट करून हे सगळं करायला मी तयार झाले. पण हे आई होण्याचं साधं खोटं सुख सुद्धा तुम्ही मला घेऊ देत नाही. मी अश्विनीला बोलते हे तुम्हाला दिसतं, पण शुभ तुलाही कळत नाही का रे मला काय वाटत असेल. अश्विनीच्या मनावरचं दडपण दिसतंय तुला. शुभंकर, काय झालं शुभंकर? अश्विनी रडत रडत घराबाहेर का निघून गेली? बाहेर गेली? हो अरे, मी तिला हाका मारल्या पण थांबली नाही ती. काय झालंय? मा ते सगळं मी तुला नंतर सांगतो. तू जरा मिताजवळ थांब, मी बघतो काय ते. वाह, पराठा। मैनू ऐसा लग रहा है तो मैं पंजाब का मुंडा हूँ और ये पराठे खाते खाते बांगडा करू। ते तोंड आहे ना ते खाण्यासाठी चालव। हो हाँ बरं, उद्या माझी टर्न आहे ब्रेकफास्ट बनवायची, काय करू? गिव मी सम सरप्राइज। असं कुठला पदार्थ आहे? अरे माँ, हाँ माँ बोल, काय ग? मीरा, अगं काही वेळापूर्वी नमिता आशूला बरंच काही बोलली. खूप वाद झाला दोघींमध्ये. तुला माहितीये नमिता कशी इम्पल्सिव्ह आहे ती. वाद? कसला वाद? काय आणि कसा झाला ते मी तुला नंतर सांगते. मुद्दा हा आहे की आशू घरातून निघून गेलीये. काय? हो. अगं काय झालं? मला शारे आशू निघून गेली. काय? तुला पाहिलं अगदी ओझरतं, पण तेवढ्याने सुद्धा मन भरलंय माझं. तुझी ओढ लागली. तुला अंगा खांद्यावर खेळवायची, कुशीत घ्यायची खूप घाई झाली आहे मला बाळा. आणि तुझी काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? आई आहे मी तुझी आई.
दिवस रात्र तुझ्या कानी कपाळी ओरडत असते. पर्सनली तुझं सगळं टाइम टेबल मी फॉलो करत असते. इतकं जपते मी तुला, ते कशासाठी? माझ्या बाळासाठीच ना, बाळाच्या चांगल्यासाठीच. आणि तू मला सरळ सांगतेस की तू औषध घेतलंच नाही. मी एक वेळ माझ्या जीवाची हेळसांड करेन, पण माझ्या बाळाचं नाही. व्हॉट यू मीन बाय माझ्या बाळाच्या? आशू, ते बाळ फक्त माझं आणि माझंच आहे. आपल्यात करार झालाय तसा. काळजी घेत असतीस ना तशी कारणं सांगून गोळी घ्यायचं टाळलं नसतंस तू. का असं करतेस तू आशू? अगं औषध आहे, ते काहीतरी असं होणारच ना, पण म्हणून औषधं घ्यायची नाही. कुठे गेली ही किटी? तिचा फोन कंटिन्यूस नॉट रिचेबल लागतो. मीरा, मला असं वाटतं की आपल्याला जायला हवं. नमिताला तुझी गरज आहे. मी शुभांकरशी कोऑर्डिनेट करतो. आशूने असं करायला नको होतं. त्यापेक्षा त्या नमिताला समजाव. अरे सगळ्याचा अतिरेक करते ती, आणि तुम्ही सुद्धा तिला पॅम्पर करता. एनिवे, आता हा विषय नको. पलाश, मला हॉस्पिटलमध्ये जायला लागेल. एक राऊंड घ्यायला लागेल. ओपीडी करेल सुजाता मॅनेज, पण राऊंड चुकवून नाही चालणार. मी तिथून नमिताकडे जाईन. आपण फोनवर टचमध्ये राहूया. ठीक आहे, मी शुभांकरला भेटतो. पलाश, थँक्स पलाश. दादा आणि नमितामध्ये असलेल्या माझ्या इन्व्हॉल्वमेंटवरून बोलतोस तू मला, पण वेळ आली की माझ्या पाठीशी नेहमी उभा राहतोस. येतो मी. साहेब, तिकडे गार्डन मध्ये पाहिलं, मॅडम नाहीये तिथे. कुठे गेली असेल? साहेब, तिथे ना गणपती मंदिरच्या इथं नेहमी थांबतात त्या. मी तिथे बघून येऊ? ताबडतोब जा, लवकर जा. हॅलो हॅलो साहेब, अहो असाच खय तुमच्याच फोनची वाट बघतोय. हय अमोक साहेब बसले तुमची वाट बघित. हे बघ नामदेव, मी जरा साहेब, तुमचा आवाज वेगळंच वाटता. काय झाला काय? अरे शुभंकर, अमोघ, आय एम व्हेरी सॉरी. अरे मी जरा कुठे आहेस तेवढंच सांग, आणि फक्त तेवढंच सांग. मला दुसरं काहीही नकोय. मी अरे नेहरू गार्डन जवळ आहे. ओके, तू तिथेच थांब गाडीत. मी 10 मिनिटात पोहोचतो. ओके, आय एम रिचिंग. वेट फॉर मी. अरे अमोघ, तू हॅलो साहेब. हो तेव्हा माझं तोंड दिसत होतं तुम्हाला, पण आज माझा शब्द खरा होतोय. बरोबर वेठीला धरले तिने सगळ्या घराला. इरावती,
माझ्याकडे असं डोळे वटारून बघू नकोस हो. अगं आज ही तऱ्हा आहे तिची, उद्या बाळाला जन्म दिल्यानंतर मिऱ्याच वाटेल हिच्या डोक्यावरती. काय बोलताय तुम्ही हे वंश? तुमच्या ह्या अशा बोलण्याचंच दडपण आलंय आशूवर. नमिताचं बोलणं निमित्त फक्त. अगं बाई, म्हणजे मला जबाबदार धरतेस तू? तसं नाहीये वंश. जाऊ दे, वाद घालायची ही वेळ नाहीये. वाद घालायची वेळ नाहीये, पण जागा व्हायची वेळ मात्र नक्कीच आहे हो. आता तरी जाग्या व्हा. अगं ही नुसती चुणूक आहे चुणूक. बघतच राहा उद्या काय होणार आहे ते. जाऊ दे, तुम्ही सगळ्यांनी झोपेचं सोंग घेतलंय म्हटल्यानंतर मी किती आरडाओरडा केल्यानंतर तुम्ही जाग्या होणार थोड्याच. मा, काय झालं? अरे काय झालं ते मी तुला सांगेन नंतर. चला ते निघू. अरे पण शुभंकर, तू मला एवढं तर सांग, तू डिस्टर्ब काय आहेस का? अरे एक मुलगी आमच्या घरी राहते. ते मी म्हटलं होतं बघ तुला, तू जेव्हा डिनर करता आला होतास की अश्विनी नावाची एक मुलगी आहे आणि मी तिला बोलवायला आतमध्ये गेलो होतो रूम मध्ये, आठवतंय? हो हो हो. तर तीच मुलगी घरनं निघून गेली आहे चिडून. तिला शोधतोय. काय? हा चल. अरे पण आहे कोण अश्विनी? अरे नमिताचा एक मावस भाऊ आहे, तो अमेरिकेला असतो. त्याची बायको आहे अश्विनी. एकटीच असते इथे, म्हणून काही दिवस आली आहे आमच्याकडे राहायला. चल निघू. चल चल.